पुण्यातील पब, बार आणि हॉटेलच्या अनधिकृत कामावरती सलग 5व्या दिवशीही बुलडोझर. महानगरपालिकेची धडक कारवाई. ड्रग्ज माफियांचा कर्दनकाळ. महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा. मीरा रोडमध्ये झळकले मुख्यमंत्र्यांचे बॅनर. आमदार प्रताप सरनाईक यांनी लावले बॅनर. पुण्याच्या वानवडीमध्ये टँकर चालवताना अल्पवयीन मुलाकडून अपघात. अपघातामध्ये काही मुलं आणि एक महिला जखमी. घटनेनंतर नागरिकांनी चालकाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. अशा अपघातांना पालक जबाबदार. पालकांनी काळजी घेणं गरजेचं. पुण्यातल्या वानवडीमध्ये झालेल्या अपघातावरती रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात. जालन्यामधल्या कडवंची गावाच्या जवळ 2 कारचा अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या अडगाव बुद्रुकमध्ये दूध उत्पादक आक्रमक. दुधाला 40 रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. एनटीए कडून 3 महत्त्वाच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर. अनियमिततेच्या आरोपांवरून वादामध्ये सापडलेल्या यूजीसी नेट परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान. सायन उड्डाणपूल 13 जुलैपर्यंत अवजड वाहनांसाठी बंद. मध्य रेल्वे प्राधिकरणानं पूल धोकादायक असल्याचं घोषित केल्यानं तात्पुरत्या स्वरूपामध्ये पूल अवजड वाहतुकीला बंद. रविवारी मध्य रेल्वेवरती सकाळी 9 वाजल्यापासून मेगा ब्लॉक. लांब पल्ल्याच्या गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार असल्याचं लोकल सेवेवरती आता परिणाम होणार. हार्बर रेल्वे मार्गावरती ठाणे ते पनवेल तसंच वाशी ते आणि पनवेलच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वे मार्गावरती बोरिवली ते अंधेरीच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असल्यानं लोकल सेवेवरती परिणाम. उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर मुंबईमध्ये फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये महानगरपालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात. महत्त्वाच्या 20 ठिकाणांवरून महानगरपालिकेकडून पथकं तैनात. जुलैमध्ये मुंबईमध्ये म्हाडाच्या 1900 घरांसाठी लॉटरी जाहीर होणार. प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांसाठी गोरेगाव प्रेमनगर येथे तब्बल 332 हायफाय घरांची उभारणी. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार. आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी. विठुनामाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा उत्साह. संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडे येथे आकुर्डीमध्ये. तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये पहिला मुक्काम. रायगडमधील श्रीवर्धन भरडखोलमधून दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. महाड भोर पुणे मार्गे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. उद्योगपती प्रितेश बाबेल यांच्याकडून दिंडीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत. राज्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. मुंबई पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी, विलेपार्ले या परिसरामध्ये मुसळधार पाऊस. मध्य महाराष्ट्रामधल्या पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट. मराठवाड्यामधल्या जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यालाही येलो अलर्ट. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाणी पातळी 17 फुटांवर. पावसानं दडी मारल्यानं भंडारामध्ये भात नर्सरी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. साकोली तालुक्यातील बोदरा गावातील शेतकऱ्यांचा टँकरनं भात नर्सरीला पाणी पुरवठा. भाजप कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात. विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला महत्त्व. महाराष्ट्र भाजपची 2 दिवस पुण्यामध्ये बैठक. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. 13 जुलैला प्रदेश पदाधिकारी, 14 जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक.
आज अजित पवारांनी बोलावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक। देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची परिस्थिती यावरून विरोधक सरकारवरती आगपाखड करण्याची शक्यता। विरोधकांकडून आज विधानसभेमध्ये चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार। चामुंडी कंपनीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लक्षवेधी मांडणार। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन। तिजोरीमध्ये खळखळाट आणि थापांचा सुळसुळाट। कालच्या अर्थसंकल्पातील घोषणांवरून विरोधकांची घोषणाबाजी। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांचं आंदोलन। एक आघाडी 12 भानगडी। उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र असलेलं पोस्टर हाती। सत्ताधाऱ्यांच्या घोषणा। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला, प्रत्यक्षात येणार नाही अशा गोष्टी अर्थसंकल्पामध्ये आहेत। शरद पवारांची प्रतिक्रिया। विधानसभेचे निकालही लोकसभेप्रमाणेच दिसतील। मोदींनी 18 सभा घेतल्या, 14 जागी पराभव झाला। जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे महाविकास आघाडीचा विजय। शरद पवारांचा हल्लाबोल। काँग्रेस मुक्त घोषणेचा मोदींना अधिकार नाही। नितीश नायडू नसते तर मोदींचं सरकारही नसतं। शरद पवारांची मोदींवरती टीका। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष AY पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट। लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची ही माहिती। उद्धव ठाकरेंना भेटल्याचं वृत्त खोटं। ठाकरेंच्या भेटीच्या वृत्तावरती गोपीकिशन बाजोरिया यांचं स्पष्टीकरण। ठाकरे गटानं प्रसिद्धीसाठी खोट्या बातम्या देणं बंद करावं, बाजोरिया यांची टीका। मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणण्याची शक्यता। आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली घोषणा। लोकसभेच्या काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडी उमेदवारांच्या विरोधामध्ये प्रचार केला। ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा आरोप। KC वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार करणार। मदर डेअरीच्या जागेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई। कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची जागा वाचवण्यासाठी विरोधक एकवटले। आज आदित्य ठाकरे संबंधित जागेची पाहणी करणार। बांधकाम परवान्यासाठी 9 लाखांची लाच मागितल्याचं प्रकरण। अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांच्या शासकीय निवासस्थानी ACB कडून झाडाझडती। राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांचा आज 3 महिन्यांचा अधिकचा कालावधी संपणार। त्यामुळे आज नव्या मुख्य सचिवांची नेमणूक की पुन्हा करीर यांनाच अधिकचा कालावधी मिळणार याकडे लक्ष। भिवंडीमध्ये 3 मजली इमारतीच्या छतावरती पडून एका 10 वर्षीय मुलगा गंभीर जखमी। कारिवली ग्रामपंचायत हद्दीतली घटना। हात फ्रॅक्चर झालेल्या मुलाला मुंबईमधल्या खासगी रुग्णालयात केलं दाखल। पावसामुळे ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली। 3 मुलांचा मृत्यू तर 3 जणांवरती उपचार सुरू। सुरजापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील खोडना गावातली घटना। नेपाळच्या बागमतीमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप। काठमांडू आणि इतर शेजारच्या जिल्ह्यांमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।